सो हाय हॅलो गाईज, मी भूमिका परषोत्तम पवार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो आज आम्ही आता चाललो आहे नाईट आऊट देवी दर्शन करायला आणि खूप पाऊस आहे खूप. सो तरी आम्ही चाललो आहे आपल्या बॉम्बे साईडच्या देवा एक्सप्लोअर करायला बघायला. सो बघूया आपण कसं काय ते. आता सध्या आम्ही पेट्रोल भरायला लागलो आणि जाऊ. ह्या पावसाने जरा विश्रांती घेतली पाहिजे, नाही तर आहे आमची. तरी फुल सेफ्टी करून आलो आहे, बघू शकता. स्वतः जातो आहे. चला, ब्लॉगच्या शेवटपर्यंत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढे. चला, सगळे फुल तयारी करून आले. चलो, व्हिडिओ एंडपर्यंत बघायला विसरू नका. आम्ही आता जोगेश्वरीची आई बघायला आलो. जोगेश्वरीचीच आई ना? ओके, बघूया. माऊली, जोगेश्वरीची माऊली बघायला आलोय. बघूया आपण. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाईज, गेट बघू शकता, मस्त. हर हर थांबवू. जाऊयात आपण दर्शन घ्यायला आतमध्ये. सध्या पार्किंग करतोय गाडी. चलो, दर्शन घेऊया आपण. चला. एंट्रन्स भारी आहे ना. गाईस, मस्त दर्शन झालंय. इथे गरबा पण चालू आहे. भारी. सेकंड देवी बघितली आम्ही. चलो, पुढे बघू आपण. गाईज, आम्ही येऊन पोहोचलो डायरेक्ट आता परळला. सो चलो बघूया. चल असंच तर जाऊन आपण दर्शन घेऊया. हा कामगार मैदान मे बी, तिथे बसले देवी. चलो बघूया आपण. गाईस, तुम्ही पण दर्शन करून या परळची देवी. आणि ते बाजूला सगळी शक्तीपीठ आणि त्याचा देखावा केला आहे भारी. आणि वेण्या दिल्यात आणि जरासा प्रसाद खाला मी. बुलंबे मातीचे. अशा प्रकारे आपण देवींचे दर्शन घेतोय नाईट आऊट. सो एंडपर्यंत बघत राहा, इंटरेस्टिंग आहे. आता जवळजवळ 1:15-1:30 वाजला असेल माहिती. बघू. आता पावसाने विश्रांती घेतली आहे आणि आम्ही आमच्या आता सवारीवरून निघालो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनवर. सो बघूया आपण. चला. नवसाला पावणारी बायकाच्या आई दुर्गा भवानी बघायला आलो आहे. यायचं आता आपण दगडीच्या आणि बघायला जाऊया. आणि या पावसाने सुरुवात केली आहे म्हणून जादू बनले. आपण बघूया. चला.
सातरसच्या देवीचं दर्शन झालेलं आहे. ते भजन सगळे एक नंबर आणि समोरच मी फर्स्ट टाइम आली आणि खरंच खूप भारी दर्शन झालंय. आणि आता मी परत माझ्या जादूच्या गेटअपमध्ये आली. पावसाने चिर असा नुसता पडतोय. दॅट्स वाय वेअर करायला लागतंय, नाही तर जाऊ द्या. जादू चलो लाइटिंग बघू शकता एक नंबर. देखूया बघूया. तर मित्रांनो आता आम्ही 7 रस्त्याची माऊली बघायला जातोय. ओम नमः शिवाय. साडीत आहे, मस्त वाटतं ना. गाईज हे वाचा 7 रस्त्याची माऊली आणि तिच्या एका रूपात कोटी जन्मांची पुण्याई आणि देवी. तर मला इथे 7 रस्त्याची माऊली गेल्या वर्षीपासून बघायची होती. फायनली बघितली आणि आता चाललोय बघितलं आम्हाला. आता आपण कुठली देवी बघायला जातो? 7 रस्त्याची आई भवानी बघायला जातो. ओके बघूया आपण, चला. काही 7 रस्त्याच्या भवानीमध्येच एवढं भारी दर्शन झालंय ना. आणि एकदम क्यूटेस्ट देवी होती ही. भारी कोळी लोक होता ना, कोळी लोक होता. उभी देवी होती, खरंच खूप भारी होता. आपण बघूया अजून पुढे 7 रस्त्याच्या देव्या. इथे आतमध्ये पण आहे एकदम ना. तर मित्रांनो आम्ही इथे 7 रस्त्याच्या माऊली देव्या बघितल्या आणि आता सवारी आमची तर कुठे जाते माहिती नाही. बघूया आपण, चला. 7 रस्त्याच्या देव्या बघून आम्ही थेट येऊन पोचलो ग्रँड रोड म्हणजेच खेतवाडी येथील लार्जेस्ट देवी बघायला, आपली खेतवाडीची आई. सध्या पेटपूजा करून देवीचं दर्शन घेऊन आलो आहे. खेतवाडी 12वी गल्ली क्रॉस लेन सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच आपली खेतवाडीची आई. 2:45 वाजता दर्शन घेतलं आणि आता आम्ही पुढच्या दिशेने जाऊ. सो बघत राहा. आणि देवी पण रूप खरंच खूप भारी होती. बॅलन्सिंग आणि सगळंच भारी. लास्ट खेतवाडीच्या आईचं दर्शन करून आम्ही थेट घरच्या दिशेने वाट धरली. बिकॉज ऑफ नेक्स्ट डे कामाला जायचं होतं. सो हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.